स्वामी समर्थ. डॉक्टर राखी श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी पहिल्या शुक्रवारी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करते आहे. आणि हा श्रावण मास असाच रिमझिम पावसाने भरून असू द्या, ज्याचा सुखावा आपल्याला मिळू दे. हिरवीगार आपला महाराष्ट्र सजू दे. त्याच्यामध्ये येणारी जी फुलं आहेत, धबधबे आहेत, त्याचे आपण सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेऊ दे. असा हा आपला श्रावण मास सुरू झालेला आहे. ऑलरेडी आपल्याला भरपूर पाऊस देतोय श्रावणातला. पण आज जो जोमाने पडतोय ना मुंबईमध्ये, जबरदस्त पाऊस पडतोय आणि वाटतंय आजपासून श्रावण सुरू झाला आहे. आणि आजच्या ह्या पहिल्या दिवशी शुक्रवार आहे, त्याच्यामुळे आपल्याला सूर्य तर दिसला नाही तरी सुद्धा सूर्याला जल देणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आपला गणेशजींना फुल आणि दुर्वा व्हायचा आहे. तुळजाभवानी कुलस्वामिनी जी पण आपली स्वामिनी आहे, तिला गजरा हळद कुंकू लावायचा आहे. त्याचप्रमाणे शंकराला आजच्या दिवशी तुम्हाला पाहिजे त्या रसाने, पाहिजे त्या दुधाने, पाहिजे त्या पंचामृताने आणि जलाने तुम्ही त्यांना आज अभिषेक करायचा आहे. कारण आजचा जो दिवस आहे हा इतका प्रफुल्लित दिवस आहे की ह्याच्यामुळे आपले जे कष्ट आहे सगळे असेच वाहून जाणार आहे. जसं आता सगळं वाहत चाललंय, घाण जशी पावसाने वाहून नेते, तसं आपल्या आयुष्यामधली जितकी पण घाण, दारिद्र्य, घाणेरडी नजर कुणाची आपल्यावर असेल, तंत्र मंत्र नजर बाधा सगळ्या अशा ह्या वाहून जाऊ दे आणि आपण पूर्ण शुद्ध होऊ दे. शंकराच्या पिंडीवर आज तुम्हाला बेल घालायचं आहे. बेलफुल मिळालं तर बेलफुल घ्या, पांढरी फुलं, लाल फुलं अर्पण करा. आणि जर तुम्हाला एक जमलं तर दूध अर्पण करा. जल तर आहेच आहे, जल तर करायचंच आहे. रोज एक तांब्या जल ओम नमः शिवायचा नमन करूनच तुम्हाला जल अर्पण करायचंय पूर्ण श्रावण. आणि तुम्हाला तिथे एक फळ ठेवायचं आहे, कुठलंही फळ ठेवा तुम्हाला आवडेल ते. आज पहिला दिवस आहे तर शिवाला आज आपण फळ द्यायचं आहे. अशा प्रकारे आजचा दिवस तुम्ही शिवभक्तांनी अगदी एक आरती वगैरे करा, त्यांची त्यांची नावे घ्या आणि गणेश वंदना बोलून तुम्ही शंकराची आरती करायची आहे. अशा प्रकारे आजचा दिवस तुम्हाला सुरुवात करायची आहे. संध्याकाळी सगळीकडे दिवे लावायचे आहेत. घरामध्ये देवाऱ्यात तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि पूर्ण घरामध्ये धूप असं आजपासून तुम्ही रोज श्रावणामध्ये पूर्ण घरामध्ये धूप अगरबत्ती पूर्ण हे करा, सुगंध दरवळू द्या. दारामध्ये पूर्ण श्रावणभर दिवा लावायचा आहे, म्हणजे आहेच. ह्या सगळ्या छोट्या छोट्या रेमेडी आहे, पक्क्याने तुम्ही करायच्या आहे. आणि त्याच्याने तुम्हाला खूप चांगले तुमचे फळ मिळण्यास, तुमची कामं अडत असतील ती बाहेर पडण्यामध्ये तुम्हाला मदत होते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दिवा हा आपला एक आनंद प्रकट करणारा असतो. त्याची ज्योत, त्याची जी वात असते ती आपल्याला तितकीच आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहित करत असते. म्हणून दिवा आपण नेहमी लावतो. देवामध्ये दिवारा लावा. आणि तुम्ही आजपासून आपल्या सणांना सुद्धा सुरुवात होणार आहे, तर ते सगळे सण साधण्यासाठी तयार राहा. विद्यार्थ्यांनी आज गणपती बाप्पाला नमस्कार करून शिव शंकराला जल द्या, ज्याच्याने तुमची बुद्धी आणि परीक्षा किंवा तुमच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील. अशा प्रकारे आजचा दिवस तुम्ही साजरा करा. स्त्रियांनी खूप चांगलं सजा नटा. आज तुमचाच दिवस आहे, महालक्ष्मीचाच दिवस आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही गजरा माळा आणि आनंदित राहा. चांगले कपडे घाला, देवळामध्ये जा. आणि तुमचा आजचा पहिला शुक्रवार श्रावणातला साजरा आपण करायचा आहे. अशा प्रकारे आज आमच्याकडे श्रावणातल्या पहिल्या दिवशी सत्यनारायण पूजा आहे दुपारी. तर आता असे रोज काही ना काही येणार, अभिषेक रुद्राभिषेक आहे, सत्यनारायण पूजा आहे. तर आपल्याला ह्याचा आनंद आणि ती आपली ह्याच्यातून दिसून येणार आहे. श्री स्वामी समर्थ.